प्रकरण क्रमांक 9 भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यातील नंतरचा भाग तो म्हणजे भारतातील भांडवल बाजार याची आपण माहिती पाहूया। भारतातील भांडवली बाजार हा काय आहे याबद्दलची विश्लेषण आपल्याला यामध्ये शिकायचं आहे। भांडवल बाजार हा वित्तीय प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे। भांडवल बाजार हा देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे। जे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींची बाजारपेठ आहे। अधिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी तसेच आर्थिक वृद्धीसाठी प्रभावी भांडवल बाजाराचा विकास हा आवश्यक आहे। म्हणजे इथं बघा मी चित्रात केलेलं आहे की भांडवली बाजार कशा प्रकारे असतो। जर आर्थिक वृद्धी झाली म्हणजे इथून बाण जो आहे तो बाण पहा खालून वर चाललेला आहे, म्हणजे आर्थिक वृद्धी प्रभावी करण्याच्या दृष्टिकोनातून भांडवल बाजाराचा विकास हा आवश्यक आहे। आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि आर्थिक वृद्धीसाठी भांडवल बाजार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। त्यानंतर आहे भारतातील भांडवल बाजाराची संकल्पना। भारतातील भांडवली बाजार कशा प्रकारचा आहे तर त्यामध्ये एक नंबरला येते सरकारी रोखे, दुसरा आहे औद्योगिक रोखे बाजारी, तिसरा आहे विकास वित्तीय संस्था आणि चौथा भाग आहे तो म्हणजे वित्तीय मध्यस्थ। अशा प्रकारे 4 भागामध्ये भारतातील भांडवली बाजार हा एकवटलेला आहे। त्यामधला औद्योगिक रोखे बाजारी हा जो आहे हा नवीन बाजार आणि जुना बाजार यामध्ये विकसित झालेले आहे। विकास वित्तीय संस्था या IFCI, ICICI किंवा SFCS, IDBI ज्याला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक म्हणतात, त्यानंतर IIBI, UTI या संस्थेमध्ये समाविष्ट झालेला आहे। तर वित्तीय मध्यस्थ म्हणजे व्यापारी बँका, म्युच्युअल फंड, भाडेपट्टी कंपन्या, त्यानंतर उद्यम भांडवल कंपन्या आणि इतर अशा प्रकारे वित्तीय मध्यस्थ हे एकवटलेले दिसून येतात। अशा प्रकारे भारतातील भांडवली बाजाराची रचना किंवा संकल्पना आपल्याला दिसून येते। यामधलं जे भारतातील भांडवली बाजार, सरकारी रोखे बाजार हा पहिला भारतातील भांडवली बाजार हा पाहू। याला सोनेरी रोखे बाजार असेही म्हटले जाते। यालाच दुसरा शब्द इंग्रजीमध्ये गिल्ट एज्ड बाजार असेही म्हणतात। या बाजारात सरकारी व निमसरकारी रोख्यांचा व्यवहार होत असतो। यावर देण्यात येणारे व्याजदर हे निश्चित असते। म्हणजे हा सोनेरी रोखे बाजार याला म्हटले जाते। या बाजारामध्ये सरकारची जी रोखे आहेत आणि जी निमसरकारी आहेत अशा रोख्यांचा व्यवहार यामध्ये केला जातो आणि या रोखे बाजारामध्ये देण्यात येणारे व्याजदर जे आहे ते निश्चित असते। त्यानंतर दुसरा भांडवली बाजाराचा भाग आहे तो म्हणजे औद्योगिक रोखे बाजार। हा बाजार जुन्या आणि नवीन कंपन्यांनी लागू केलेले किंवा लागू करण्यात आलेले भाग आणि ऋणपत्रे यांच्याशी संबंधित आहे। म्हणजे औद्योगिक रोखे बाजार हा उद्योगाशी संबंधित असतो आणि या कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांनी जुन्या कंपन्या आहेत आणि नवीन कंपन्या आहेत यांनी जी भाग आणि ऋणपत्रे यांची जी असतात त्यांच्याशी संबंधित हा औद्योगिक रोखे बाजार आहे। हा बाजार प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यामध्ये विभागला जातो। भाग आणि ऋणपत्रे विक्रीतून या बाजारपेठा नवीन भांडवल उभारणी करीत असतात। म्हणजे प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार यामध्ये हा भाग विभागला जातो आणि भाग म्हणजे शेअर्स आणि ऋणपत्रे विक्रीतून या बाजारपेठा नवीन भांडवल उभारणीस मदत करताना दिसून येतात। आपल्या इथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये शेअर्स विक्री म्हणजे भाग विक्री
खरेदी ही केली जाते. 3. विकास वित्तीय संस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंट फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते, DFI. DFI या खाजगी क्षेत्राला मध्यम मुदतीची आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मदत पुरवितात. म्हणजेच जोखीमयुक्त दीर्घकालीन फायदा असलेले औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करणे आणि त्यांना वाजवी दराने वित्त पुरवठा करणे हे सरकारचे दायित्व निभविण्यासाठी विकास वित्तीय संस्था या स्थापन झालेल्या आहेत. त्यामध्ये इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया IIBI, त्यासोबतच IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया या इत्यादी संस्थांचा समावेश झालेला दिसून येतो. 4 आहे वित्तीय मध्यस्थ. वित्तीय मध्यस्थ ही अशी संस्था आहे की जी दोन्ही पक्षांच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी गुंतवणूकदाराला व कर्जदाराला या दोघांना एकत्रित आणून त्यांच्यात दुवा म्हणून कार्य करण्याचं काम वित्तीय मध्यस्थ हे करत असतात. म्हणजे ही अशी संस्था आहे की ती दोन्ही पक्षांच्या, म्हणजे गुंतवणूकदार हा एक पक्ष आहे आणि कर्जदार हा एक पक्ष आहे, त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्यांच्या दुवा म्हणून कार्य करण्याचं काम या वित्तीय मध्यस्थ करत असतात. मग या वित्तीय मध्यस्थ म्हणून कोण काम करते, तर त्यामध्ये आहेत देशामध्ये असलेल्या व्यापारी बँका, म्युच्युअल फंड, भाडेपट्टी कंपन्या, उद्यम भांडवल कंपन्या इत्यादी हे काम करताना दिसून येतात. भारतातील भांडवल बाजाराची भूमिका ही कशी आहे हे आपण पाहूया. नंबर 1 आहे दीर्घकालीन मुदतीची बचत. भांडवल बाजार सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध विभागातील दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करण्यास मदत करतो. जे भांडवल बाजार हा सुरक्षा रोख्यांच्या विक्रीतून लोकसंख्येच्या विविध विभागामध्ये जे दीर्घ मुदतीच्या बचतीस एकत्रित करतो आणि त्यातून भांडवल उभारणीकरता मदत होत असते. नंबर 2 आहे समभाग भांडवल पुरविणे. भांडवल बाजार उद्योजकांना समभाग भांडवल प्रदान करतो. मालमत्ता खरेदी करण्यासाठी तसेच व्यवसाय कार्यवाहीसाठी किंवा व्यवसाय वाढविण्याकरिता त्याचा वापर हा करता येऊ शकतो. म्हणून समभाग भांडवल पुरविणे हे सुद्धा भांडवल बाजाराची एक महत्त्वाची भूमिका असलेली आपल्याला दिसून येते. नंबर 3 त्वरित मूल्यांकन. तिसरी भूमिका आहे की त्वरित मूल्यांकन. भांडवल बाजार समान समभाग आणि कर्ज रोखे किंवा कर्ज रोखे या साधनांच्या उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यास मदत करते. म्हणजे भांडवल बाजार हा समान समभाग आणि कर्ज या रोखे असू द्या किंवा कर्ज रोखे असू द्या अशा साधनांचे उचित आणि त्वरित मूल्य निश्चित करण्यास मदत करताना दिसून येतो. भांडवल बाजाराची चौथी भूमिका आहे परिचालन कार्यक्षमता किंवा कार्यवाही कार्यक्षमता. भांडवली बाजार व्यवहारातील खर्च कमी करतो व व्यवहार प्रक्रिया सुलभ करून समभागाच्या खरेदी विक्रीतील निरसनाची वेळ कमी करून कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करण्यास मदत करत असतो. जे कार्यवाही कार्यक्षमता प्राप्त करून देऊन भांडवल बाजार आपली भूमिका व्यवहारासंबंधीची स्पष्ट करतो. 5वी भूमिका आहे समन्वय. भांडवल बाजार वास्तव आणि वित्तीय क्षेत्र, समभाग आणि कर्ज रोखे, सरकारी आणि खाजगी क्षेत्र, देशांतर्गत आणि बाह्य निधी इत्यादींमध्ये एकत्रीकरण करण्याचं भूमिका या ठिकाणी पार पाडताना दिसून येतो. भांडवल बाजारातील समस्या. पहिली समस्या आहे ती अतिशय महत्त्वाची, ती म्हणजे वित्तीय घोटाळे. वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा आहे.
आणि हा तोटा भांडवल बाजाराला सहन करावा लागणार आहे घोटाळे केल्यामुळे. यामुळे गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास जो असतो तो कमी होत असतो आणि त्यामुळं भांडवल बाजारामधील ही एक महत्त्वाची समस्या आहे की जी वित्तीय घोटाळे झाल्यामुळे आत्मविश्वास कमी झाला. दुसरा समस्या आहे ती म्हणजे अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार. म्हणजेच काय की कंपनीची गुप्त माहिती असल्याने एखाद्याला वैयक्तिक लाभासाठी ही अशा प्रकारची अप्रकाशित माहिती खरेदी विक्री करणे म्हणजेच अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार होय. हा गैरफेरफार करून एखाद्याची वैयक्तिक माहिती जी प्रकाशित नाही ती माहिती दुसऱ्याला सांगून टाकल्या जाते. तिसरी समस्या आहे ती म्हणजे कर्जाची अपुरी साधने. कर्जाच्या साधनांमध्ये रोखे, कर्ज रोखे इत्यादींचाच समावेश होतो, त्यामुळे ती अपुरी साधने आहेत. चौथी समस्या आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट. गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहाराची उपलब्धता व प्राधान्य असल्यामुळे प्रादेशिक शेअर बाजारामध्ये व्यापाराच्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. त्यानंतरची समस्या आहे पाचवी, ती म्हणजे माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील किमतींनी सध्याच्या किमतीमध्ये सर्व उपलब्ध माहिती समाविष्ट केली तर बाजार माहितीनुसार कार्यक्षम आहे असे मानले जाते आणि या कार्यक्षमतेचाच अभाव हा भांडवल बाजारामध्ये असलेला दिसून येतो. नंतरचा भाग आहे भारतातील भांडवल बाजारातील सुधारणा. भारतामध्ये भांडवल बाजारात कोणकोणत्या सुधारणा करण्यात आल्या ते आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. पहिली सुधारणा केलेली आहे ती म्हणजे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची स्थापना करण्यात आली. ही स्थापना 1988 मध्ये झालेली आहे, परंतु याला वैधानिक मान्यता म्हणजे कायद्याने मान्यता 1992 ला देण्यात आलेली दिसून येते. दुसरा आहे राष्ट्रीय शेअर बाजार, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ही भारतातील अग्रगण्य स्टॉक एक्सचेंज ची स्थापना 1992 मध्ये करण्यात आली. ही एक भांडवल बाजारातील महत्वाची सुधारणा होती. त्यानंतर आहे संगणकीकृत व्यापार. आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून स्क्रीन आधारित प्रणाली अस्तित्वात आली आणि भांडवल बाजारामध्ये संगणकीकृत व्यापार हा करण्यात येऊ लागला. ही एक सुधारणा करण्यात आली. चौथी सुधारणा करण्यात आली ती म्हणजे डीमॅट खाते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुंतवणूकदारांकडून समभागांची सहज खरेदी विक्री करण्यासाठी 1996 पासून हे खाते सुरू करण्यात आलेले आहे. आज जवळपास शेअर मार्केटमध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीला, ज्या व्यक्तीला गुंतवणूक करायची आहे त्या व्यक्तीला डीमॅट खाते उघडणे हे कंपल्सरी आहे. पाचवी सुधारणा आहे ते म्हणजे अमेरिकन ठेव पावती व जागतिक ठेव पावती यांच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांद्वारे जागतिक निधीमध्ये वाढीव प्रवेशास परवानगी देण्यात आलेली दिसून येते. सहावी महत्वाची सुधारणा ती म्हणजे शिक्षण आणि संरक्षण निधी. 2001 मध्ये गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी आणि त्यांची जागरूकता वाढविण्यासाठी याची स्थापना करण्यात आलेली दिसून येते. शैक्षणिक वर्ष 2020-21 यामध्ये कोविड-19च्या प्रभावामुळे या प्रकरण क्रमांक 9 मधील शासनाने 25% सिलेबस म्हणजेच अभ्यासक्रम कमी केलेला आहे. तो खालीलप्रमाणे. या प्रकरणात असलेल्या भारतीय नाणे बाजाराच्या समस्या आणि भांडवल बाजारातील समस्या हे दोन्ही भाग या प्रकरणातून या शैक्षणिक वर्षाकरिता म्हणजे 2020-21 करिता कमी करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व सर्व सदस्य अर्थशास्त्र विषय